नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ रेखा खराबे यांच्या तिच्या कथा अन व्यथा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात रेखा खराबे लिखित सुटका. सुनीतानं फाईलमधनं डोकं वर उचलून जरा इकडे तिकडे बघितलं तर बहुतेक सगळी टेबल रिकामी झालेली होती. डोक्यावर पंखा खटर खटर आवाज करत अविश्रांत फिरत होता. बापरे, वाजले तरी किती? समोरच्या घड्याळात 5:30 वाजले होते. म्हणजे आजही घरी पोहोचायला उशीर होणारच. पुन्हा आईची कटकट. तिला संध्याकाळी मंदिरात जायचं असतं. तिचंही ठीकच आहे म्हणा. सारा दिवस घरात बसून ती सुद्धा कंटाळून जात असणार. राणी तर बहुतेक सारा दिवस बाहेरच असते. आईशी तिचं फारसं पटत नाही, त्यामुळे ती शक्यतो आपल्याला बाहेरच गुंतवून ठेवते. सुनीताला मात्र तसं काही कधी जमलंच नाही. सुनीताला तोडून बोलणं, झटकून टाकणं वगैरे प्रकार जमतच नाहीत. त्यामुळेच तर सगळ्या जबाबदाऱ्या आपोआप तिच्या गळ्यात अलगद येऊन पडल्या. दीपक, दिलीप बऱ्या नोकऱ्या लागताच लग्न करून वेगळे झाले. साऱ्या जबाबदाऱ्यातून मुक्त. तरी देखील आईला त्यांचा ओढा फार. राहत्या घरावर देखील त्या दोघांचा डोळा. तरी बरं, आई बहिणी तिथे राहतायत. पण बिल्डरला घर देऊन स्वतंत्र फ्लॅट मिळवण्याच्या मागे आहेत दोघेही. आई पण नेहमी त्यांच्या बाजूनच बोलणार. मुलीनं सारा संसार सांभाळला त्याचं तिला काहीच नाही. सगळा ओढा आपला मुलांकडे. ते सांगतील ते तिला जास्ती पटतं. आणि एवढं असूनही आईचं करायची वेळ आली की दोघेही मागे पळतात. 4 दिवस काही आईला ठेवून घ्यायला तयार नसतात. मी मात्र बरी सापडले सगळ्यांच्या कचाट्यात. सुनीतानं दीर्घ निश्वास सोडला. स्वतःच्या त्या विचारानं तिची तीच ओशाळवाणी झाली. काय हे? सारी भावंड आई माझीच ना? मग मोठी म्हणून थोडंफार सोसावं लागणारच होतं ना? अहो बाई, समधी मंडळी गेली, 5:45 वाजले की. दचकून ती आपल्या विचारातनं बाहेर आली. सगळे निघून गेल्यावर चपराशाला ऑफिस बंद करायची घाई झाली होती. तसा बराच वेळ तो तिची वाट बघत बसला होता. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की बाई फाईल पुढ्यात घेऊन नुसत्याच बसल्या आहेत, काही काम करत नाही आहेत आणि आता त्या किती वेळ अशा बसतील कोण जाणे. आज खरं तर त्याला लवकर घरी जाऊन मुलाला डॉक्टरकडे न्यायचं होतं, म्हणून त्यांनी हिम्मत करून आवाज दिलाच. बापरे, 5:45 वाजले? पांडू, आज तुला पण माझ्यामुळे उशीर झाला ना? चल बाबा, बंद कर आणि निघ तू लवकर. टेबलावरच्या फाईल्स जरा आवरून पर्स उचलून ती घाईघाईनं बाहेर पडली. जवळपास साऱ्याच गाड्या निघून गेल्या होत्या. तिची लुना बिचारी एकटी केविलवाणी उभी होती. खरंच खूप केविलवाणी अवस्था होती त्या लुनाची. सगळ्या ऑफिसचा तो चर्चेचा आणि चेष्टेचा विषय होता. प्रमोशन मिळाल्यापासून तर अधिकच सगळे चिडवायचे. काय मॅडम, आता ऑफिसर झालात, ही गाडी शोभत नाही, चांगली मोठी गाडी घ्या की आता. हो की, खरंच तू ना खरं तर कार घ्यायला हवीस. तुला काय आमच्यासारखे व्याप थोडेच आहेत? आमची आपली सदाची ओढाताण. सदैव संसाराबरोबर कुरकुर करणारी, तिच्यावर जळणारी मिसेस गुप्ते कारवादली. सुनीताला बोलायची एकही संधी ती सोडत नसे. इतकं सारं ऐकूनही तिची गाडी काही बदलली गेली नव्हती. सुनीतालाही खूपदा वाटायचं की या साऱ्यांना एकदा तरी चांगलं खरमरीत उत्तर द्यावं, पण एक तर तिचा स्वभाव तसा नव्हता आणि आपल्या घरचं रडगाणं, गाडी का घेऊ शकत नाही याची कारण मीमांसा, उगाचच लोकांजवळ बोलणं तिला आवडत नसे. तिची खास मैत्रीण मीता मात्र तिची बाजू घेऊन कधी कधी बोलायची. आता तिची ही बदली दुसऱ्या सेक्शनला झाली आहे. क्वचित कधीतरी भेट होते.
मीताजवळ मात्र सुनीता आपलं मन मोकळं करते. रोजच्यासारखा आजही तिला लुना स्टार्ट करायला खूप त्रास झाला. बराच वेळ गेला पॅडलिंग करण्यात. पण आज एक मात्र बरं होतं. उशीर झाल्यानं तिची फजिती बघायला आजूबाजूला कुत्सित नजऱ्या फारशा नव्हत्या. तिचा जीव थोडासा हलका झाला. पण आता मात्र बास झालं. या 1 तारखेनंतर स्कूटी नाही तर काय नाही घेऊनच टाकायची. बाकी काहीही खर्च आला तरी तो मागे टाकायचा. आता कोणाचं काही ऐकायचं नाही. तिने मनाशी ठरवून टाकलं. संध्याकाळच्या गर्दीतनं ती खटर खटर चालणारी, वेग न घेणारी लुना घरापर्यंत नेताना तिचा जीव नुसता वैतागून गेला. दारात पोचते न पोचते तोच आईची सरबत्ती सुरू झाली. किती ग उशीर? 6:30 व्हायला आलेत. आता अंधाराची कुठे जाणार मी देवळा बेवळात? माझं न मेलीचं नेहमी असंच होतं. कुठं जायला मिळत नाही का काही नाही. तुम्ही दिवसभर बाहेर असताना म्हणून कळत नाही तुम्हा लोकांना. अगं आई, रोज उशीर होतो का मला? आणि बाहेर जाते म्हणजे काय भटकायला जाते का ग मी? दिवसभर खपावं लागतं ना ग तिथे. एका मिनिटाची फुरसत नसते, त्यात पुन्हा या गाडीचा त्रास. तिचा वैताग बाहेर पडलाच. कधी नाही ते चिडून सुनीता बोलली, त्यामुळे आईलाही थोडं ओशाळवाणं झालं. तिचा स्वर जरा खाली उतरला. तसं नाही ग, मलाही घरात कंटाळा येतोच का नाही? काहीही उत्तर न देता सुनीता आत निघून गेली. तिला उगाचच बोलणं वाढवायचं नव्हतं. आई पण पाया चपलासारखं होऊन देवळात निघून गेली. आज उशीर झाल्यानं तिला तिथे गप्पा मारत बसता आलं नसतं ना, त्यासाठी हा सगळा वैताग. सुनीतानं हातपाय धुवून चहा ठेवला. चहा होईस्तोवर कपडे बदलले. आपला चहाचा कप आणि 4 बिस्किटं घेऊन ती दिवाणखान्यात येऊन बसली. दीपक दिलीपला कसा आयता चहा मिळायचा, पण मला मात्र घरी येऊन स्वतःचा स्वतः करून घ्यावा लागतो. मन कुरकुरलं तिचं. मी मुलगी ना, मग तेवढं तर काम मी करायलाच हवं. बाबा गेले त्यावेळी सुनीता फायनलला होती. रंगीबेरंगी स्वप्न पाहण्याचं तिचं वय. त्यात घरात तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. हवेतच तरंगत होती ती. पण उंच आकाशात भरारी मारणाऱ्या पाखराचे कुणी पंखच कापून टाकावे तसं झालं तिचं. बाबा अचानक गेले आणि तिचं सगळं जगच पालटून गेलं. खरं तर मोठा भाऊ दीपक आणि तिच्याहून लहान दिलीप काही लहान नव्हते. पण दीपक इंजिनिअरिंग फायनलला, त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून ऑफिसमधला क्लेरिकल जॉब तो कसा काय करणार. दिलीप जेमतेम 1ल्या वर्षाला. धाकट्या दोघींचा प्रश्नच नव्हता. दोघीही अजून शाळेत जाणाऱ्या. त्यामुळे मग सुनीतालाच बाबांच्या जागेवर नोकरी करायला लागली. तिची इच्छा कोणी विचारलीच नव्हती. नाजूक मानेवर जू ठेवून सगळे मोकळे झाले. मग मात्र सुनीता स्वतःला देखील विसरून गेली. इतक्या वर्षात ती कोवळ्या वयातली फुलपाखरी स्वप्न, जोडीदाराबद्दलच्या, संसाराबद्दलच्या रम्य गोड कल्पना कुठे वाऱ्यासोबत उडणाऱ्या पाचोळ्यासारख्या उडून गेल्या कोणास ठाऊक. पदवी मात्र तिने पदरात पाडून घेतली. घरचा खर्च वाढत गेला. पगार वाढायला हवा, मग ती निमूटपणे ऑफिसच्या परीक्षा देत राहिली. प्रमोशन्सही मिळाली, पण तिची वधू परीक्षा मात्र राहून गेली. दीपक इंजिनियर झाला, त्याला चांगली नोकरीही लागली. सुनीताला आपलं वाटलं की आपल्या खांद्यावरचं ओझं जरा उतरेल, पण कसलं काय. त्यांनी एका श्रीमंत मुलीशी स्वतःच लग्न ठरवलं. लग्न करतोय एवढं सांगायला घेऊन आला होता तिला. इतर कोणाच्या पसंती नापसंतीचा प्रश्नच नव्हता. लग्न झालं. सासऱ्यांच्याच खर्चानं 2 वर्ष परदेशात शिकूनही आला. बायकोला आवडत नाही म्हणून वेगळं घर त्यांनी करून टाकलं. सगळ्या जबाबदाऱ्यातनं मग तो मुक्त झाला. सणावारी वाढदिवसाला काहीतरी भेटवस्तू दिल्या की संपलं त्याचं कर्तव्य. त्याचाच कित्ता धाकट्यानेही गिरवला. इतकी कशी स्वार्थी होतात माणसं. आईला 4 दिवस न्यायला सुद्धा कोणी तयार नसतं. नातवंडांची आठवण आली की आईच मग फोन करते, मग येतात रविवारी सगळा दिवस घालवायला इकडे. सुनीताला अलीकडे ते त्यांचं येणंही नको वाटतं.
त्यांचीच बडदास्त ठेवण्यात पूर्ण रविवार संपतो. पुन्हा मग आवरासावर. 8 दिवसांनी साठलेली कामं होत नाहीत का आरामही होत नाही. नातवंड सुना येणार म्हणून आईनं चांगला मोठासा बेत केलेला असतो. बरं, स्वतः एकटीच्यानं तर काही होत नाही, मग आहेच सुनीता. धाकटी राणी तर नावानं राणीच आहे. ती स्पष्टपणे आईला सांगून टाकते की आई, तुझ्याच्यानं होत नसेल तर एवढा मोठा घाट घालू नको. मला सुद्धा एकच रविवार मिळतो. मला माझी कामं असतात, माझे काही कार्यक्रम ठरलेले असतात. मला काही तुला मदत करायला जमणार नाही. त्यापेक्षा आई, तूच का नाही जात तिकडे? वहिनी करेल की तुला मदत. मग कर काय करायचं ते. आणि ताईला तरी हा एकच रविवार मिळतो ना, ती नाही का थकून जात? हो ग बाई, तुम्ही सगळे थकता, मीच एकटी थकत नाही. तुम्ही बाहेर जाऊन नोकऱ्या करता, मग मी काही घरात बसून झोपा काढत नाही. 8 दिवस घरात बसून घरातली कामं करून दाखवा, मग कळेल तुम्हाला. खरं तर दीपक, दिलीप आलेलेच तुम्हाला आवडत नाही, ठाऊक आहे मला. हे बघ आई, काहीतरी बोलू नका तू. पण दरवेळी इथे येण्यापेक्षा तुम्ही सगळे आमच्याकडे या, असं नाही म्हणत ग कधी ते दोघं? एवढं आईच्या हातचं जेवायचं असतं तर घेऊन जावं ना आईला 8 दिवस आपल्या घरी. राणी असं बोलली की लगेच आईचा पदर डोळ्यांना लागतो. बरं ग बायानो, नसेल तुमची इच्छा तर नका येऊ असा फोन करून टाकते त्यांना. इतकं कशाला बोलताय ग? तेही आपलं चातडं म्हणून जीव तुटतो झालं. यापुढे नाही बाई बोलवणार हो, असं म्हणते का मी? पण आई, खरंच सांगते, मला उद्या वेळ नाही, बस. असं म्हणत फणफणत राणी बाहेर गेली. मग सुनीतालाच मोठेपणानं सगळं सावरावं लागतं. आई, अगं तिच्याकडे काय लक्ष देतेस तू? मी काही बोलले का? काय करायचंय तेवढं सांग, मी पटापटा आवरेन उद्या. पुढच्या सुट्टीला काढीन मी माझी कामं. मग आई हसून उत्साहानं आपले बेत सांगते. सुनीता मान डोलावत सगळं ऐकून घेते. सुनीताच्या चेहऱ्यावरचा थकवा मात्र आईच्या लक्षात येत नाही. धाड दिशी दार लोटून आई आत आली. अगं हे ग काय, संध्याकाळचं दार नाही का उघडं ठेवायचं? लक्ष्मी येण्याची वेळ आहे ही. आणि हे काय, तेव्हाची आलेली तू अजून इथेच? मला वाटलं कणिक मळून जरा भाजी बिजी चिरून ठेवशील. आणि त्या राणी सरकार नाही का आले अजून? अगं आई, एवढ्यात कशी येईल ती? जेमतेम 7 वाजतायत. 7:30 वाजता क्लास संपतो तिचा. येईल ती 8 वाजेपर्यंत. तिची नको काळजी करू. चल, काय भाजी चिरायची आहे ती मी देते चिरून. काही नको आता, करीन मी. तू कर आराम जरा वेळ, हो. पण तरी सुनीता उठलीच. आईचा स्वभाव तिला चांगलाच ठाऊक होता. तोंडानं काहीही बोलली तरी मदतीला गेलं नाही तर तोंड फुगेल जेवताना, मग ते जेवणही नकोसं वाटेल. नेहमीप्रमाणे राणी जरा उशिराच परत आली. आईला ते आवडलं नाही, पण बोलली मात्र काही नाही. राणी हातपाय धुवून येईस्तवर मग सुनीतानं टेबलवर पानं घेतली, वाढून घेतलं. आई गप्प गप्प. आईचं काहीतरी बिनसलंय हे राणीच्याही लक्षात आलं. बराच वेळ मुकाटपणे जेवणं चालली. मग मात्र राणीला राहावेना. ए ताई, एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अगं मग सांग की, आल्यापासून गप्प गप्प आहेस. मला तर वाटलं काही बिनसलं का काय तुझं. मी गप्प होते का तुम्ही गप्प होतात? खरं तर खूप आनंदात होते मी आज, पण हवा तापलेली दिसली म्हणून मी गप्प झाले. अगं बाई, लवकर सांग बातमी काय ती. आम्ही सुद्धा सामील होतो ना तुझ्या आनंदात. अगं ताई, मी कॉम्प्युटरच्या कोर्समध्ये पहिली आली आहे. 1 ग्रेड मिळाली मला. आमच्याच क्लासमध्ये पूर्ण वेळासाठी ठेवून घेतलंय मला. पगारही वाढवून देणार आहेत. शिवाय पुढच्या कोर्सचा अभ्यासही मला करता येईल तिथे. एखाद्या वेळेला ना पुढे मला अमेरिकेला सुद्धा जायला मिळेल. वा वा वा. अगं खरंच खूप गोड आनंदाची बातमी आहे. खरं तर मिठाईच वाटायला हवी, पण ठीक आहे, तोंड गोड करायला सध्या दही साखर आणते. हां. यानंतर मात्र आईची कळी जरा खुलली. जेवण झाल्यावर राणी हात धुवायला गेली तेव्हा कुठे आईने पहिल्यांदा तोंड उघडलं. सुनीता, अमेरिका वगैरे नंतर हो, पण आता आधी राणीच्या लग्नाचं बघायला हवं, नाही तर पल्लवीसारखं. आई, तसं काही होणार नाही, आणि असलं तर ती आधी मला सांगेल. सुनीतानं ताटं गोळा करून मोरीत ठेवली. टेबल ओटा आवरला. वरांड्यातल्या झोपाळ्यावर मग दोघी बहिणी गप्पा मारत बसल्या.
आई आतच टीव्ही बघत होती. ताई, आज आईचं काय बिनसलंय ग? काही नाही ग, नेहमीच आहे. गाडीने आज खूप त्रास दिला, त्यामुळे मला यायला उशीर झाला ग. खूप थकले होते मी. आणि मग तिला वाटलं की नेहमीसारखं ते देवळातून येईस्तवर मी भाजी चिरून कळीक म्हणून ठेवेन. ए ताई, ती गाडी फेकून दे बरं आता. चांगली मोठी गाडी घे. हो ग बाई, आता तूच तेवढी सांगायची बाकी होतीस. तसं नाही ग ताई. हे ताई, मी पण घेईन म्हणते गाडी. लोनवर घेऊन टाकू आपण दोघी. बघू ग काय होतंय ते. मलाही वाटतं ग गाडी घ्यावी, पण दर महिन्यात कुठला ना कुठला खर्च तयार असतो. ताई, ते नेहमीचंच आहे. पण खरं सांगू का ताई, मला वाटतं आता इतरांचा विचार खूप झाला. तू स्वतःबद्दल विचार कधी करणार आहेस? अगं, हा तर सगळा चिखलच आहे. पाय घसरून नकळत तू यात पडलीस आणि खोलवर रुतून बसलीस. आता तरी यातनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी धडपड कर. राणी, खूप उशीर झालाय का आता? आता स्वतःचा कसला विचार करू ग मी? पण आज तू विचारलंस आणि किती बरं वाटलं बघ. अगं, स्वतःचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्यांनी तो केला ना की खूप बरं वाटतं ग. ताई, अगं मी नेहमी तुझा विचार करते. फक्त आईलाच तो कसा सुचत नाही देव जाणे. अगं, ती तरी काय करणार बिचारी? कधी घराबाहेर पडलीच नाही ती. ताई, हेच चुकतं बघ तुझं. नेहमी तिची बाजू घेतेस तू. तू सोडून इतरांबद्दल कसा ग तिला विचार करता येतो? सगळ्यांनी दिलेल्या वस्तू मारे येईल त्याला कौतुकानं दाखवते ती, पण तू एवढं केलंयस त्याचं करते का कधी कौतुक ती? असू देत ग राणी, असतं एकेकाचं नशीब. मला नाही वाटत त्याचं काही. ते काही नाही ताई. तू पण आता पक्की हो. किती जगणार आहेस दुसऱ्यांसाठी? बरं, पुन्हा काही करतीयेस याची जाणीव आहे का त्यांना? असू दे ग, असू दे. काय तुला नाहीये का काही इच्छा आकांक्षा? हसू नकोस ग ताई. अगं राणी, हसू नको तर काय करू? किती आजीबाई सारखी बोलतीयस. चल आता झोपायला जाऊ, पुन्हा सकाळी लवकर उठावं लागतं. अंथरुणावर पडल्यावर राणीला लगेच झोप लागली, पण सुनीताला मात्र झोप लागेना. राणी लहानपणापासून तिच्याच अंगावरची. आईपेक्षा ताईचा लळा तिला जास्त. कधी कधी त्यावरूनही आई चिडायची. राणी मात्र प्रत्येक गोष्ट ताईलाच सांगायची. हल्ली किती सायकलिंग करायला लागतंय तिला. आता एक गाडी तिच्यासाठी घेऊन टाकू. आपलं बघू पुढे. या महिन्यात रिकरिंगचे पैसे येणारच आहेत, तेव्हा गाडी घेऊनच टाकू. तिला काहीतरी बक्षीस तर द्यायला हवंच ना. सकाळी जरा उशिरानं सुनीताला जाग आली. उठल्या उठल्या आईनं पल्लवीला मुलगा झाल्याची बातमी दिली. पल्लवी सुरुवातीपासूनच स्वतंत्र. सगळे स्वतःचे निर्णय स्वतः घेणार. भीती शंका तिला ठाऊकच नव्हत्या. ऑफिसमधल्याच परप्रांतीयाशी लग्न केलं म्हणून आई तिच्यावर आधी खूप रागावली होती. इतके दिवस बोलतही नव्हती. येणं जाणं बंद. पण अलीकडे जरा वातावरण निवळलं होतं. सणावारी येणं जाणं सुरू झालं होतं आणि आता तर काय नातूच झालाय, म्हणजे पुन्हा खर्च आलाच. सुनीता हातानं केरवारे वगैरे भराभरा उरकत होती, पण मनात विचार चालूच होते. आई काहीतरी बोलत होती आणि ती फक्त हां हां करत होती. अगं, ऐकतेस का मी काय म्हणतेय ते? ऐकतेय ग आई, बोल ना तू. मी काय म्हणतेय, पल्लवीच्या लग्नाच्या वेळी काही देणं घेणं करावं लागलं नाही, तेव्हा आता बारशाच्या निमित्तानं थोडंफार द्यावं म्हणते काहीतरी. हां, पण काहीतरी म्हणजे काय गाई? अगं, तिच्या नवऱ्याला अंगठी, बाळाला गोफ आणि तिला साडीऐवजी हलकासा दागिना द्यावा म्हणते मी. बापरे, हे काय थोडं झालं काही? निदान 15-20 हजार तरी लागतील. अगं, तुझं रिकरिंग पूर्ण होतंय ना या महिन्यात, त्याचे येतीलच की पैसे. आणि कमी पडले तर माझ्या बँकेतले घेऊ थोडे. आई, अगं त्या रिकरिंगच्या पैशात राणीला गाडी घ्यायची म्हणते मी. खूप थकते ग ती सायकल चालवून. माझी सुद्धा गाडी बदलायला हवी आहे. सगळे हसतात ग ऑफिसात. पण राणी स्वतःचा पगार साठवतीये ना, घेईल तिची ती गाडी. आणि तुझाही पगार तर वाढलाय की. 1-2 महिन्यात पैसे साठले की घे गाडी.
इतके दिवस चालवलीस ना, तशी आणखीन 2-3 महिने कळ काढ ग बाई. अगं आई, आता ती दुरुस्तीला सुद्धा परवडत नाही ग गाडी. बरं बाई, तुला नसेल जमत तर माझ्या बांगड्या मोडून टाकू आणि करू काहीतरी. मला म्हातारीला मेलं कुठं मिरवायचं असतं आता. आईनं शेवटचं अस्त्र काढलं आणि मग तो विषय तिथेच थांबला. आईचं हे नेहमी असंच असतं. आपलं म्हणणं खरं करून घेण्याचा तिचा नेहमीचा स्वभाव. तिच्या याच स्वभावामुळे बाबांची इच्छा असूनही चांगले मार्क्स मिळून सुद्धा सुनीताला मेडिकलला जाता आलं नव्हतं. कारण काय, तर पाठोपाठ दोन्ही मुलं शिक्षणाची होती. मुलांचं शिक्षण महत्वाचं, त्यांचाच पुढे म्हातारपणी आधार. त्यांना डॉक्टर इंजिनियर करायचं तर भरपूर खर्च होणार होता. मुलींचं काय, ते लग्न करून आपल्या घरी जाणार, पदवी मिळाली की बास. पण सगळं उलटच झालं होतं. मुलं एवढं शिकून वेगळी झाली होती आणि संसार मात्र सुनीतालाच सांभाळावा लागला होता. 2 महिन्यांपूर्वी तिने गाडी घ्यायचं नक्की ठरवलं होतं. पण मोठ्याच्या लग्नाचा वाढदिवस, मुलांचे वाढदिवस, त्यात पुन्हा आईचा आजारपण, सगळं बजेटच फिसकटलं. मग विचार बारगळला गाडीचा. हे असं नेहमी माझ्याच बाबतीत का होतं, हा प्रश्न सुनीताला नेहमी पडायचा. नशीब, दुसरं काय म्हणणार. बरोबरीच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न होऊन त्यांची मुलं सुद्धा मोठी झाली होती. त्यांचे गप्पांचे विषयी नेहमी संसार आणि मुलं. त्यामुळे सुनीता आपोआपच त्यांच्यातनं वेगळी होऊन जायची. हळूहळू ती स्वतःच मग थोडी लांब लांब एकटीच राहायला लागली. स्वतःला तिने कामात, अभ्यासात बुडवून घेतलं होतं. तिच्या भावंडांना, आईला कधी सुनीताचा विचार करावा असं वाटलंच नसेल का. तिलाही भावना आहेत, तिलाही आपलं लग्न व्हावं, छानसं घरकुल असावं, गोंडस मुलं असावीत असं वाटत असेल, हे कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करताना कोणालाच कसा ताईचा विचार करावासा नाही वाटला. सोयीस्करपणे सगळं विसरून गेले ते. खरं तर तिन्ही बाबांचा संसार सावरला म्हणून आज सगळे मजेत आपला संसार करतायत. स्वार्थी मेले. सुरुवातीला 1-2दा मैत्रिणींनी तिच्यासाठी चांगली ओळखीतली स्थळं आणली होती, पण आईनं त्यात इतक्या मेखा काढल्या की कुणाच्याही लक्षात आलं असतं की सुनीताचं लग्नच आईला होऊ द्यायचं नाही. मग स्वतः सुनीतानंच नाही म्हणून टाकलं होतं. तेव्हा भावांना नोकऱ्या लागायच्या होत्या. आईला आपल्या संसाराची काळजी वाटत असणार. नंतर भावांना नोकऱ्या लागल्या, त्याने आपापली लग्न केली, वेगळे संसार थाटले. जणू काही हे घर, हा संसार त्यांचा नव्हताच. बाबांचा संसार सांभाळण्याची जबाबदारी एकट्या सुनीताचीच. वरवर असला तरी आईनं मनापासनं मुलांना कधी विरोध केला नव्हता. ही कशाला विरोध करतेय. सुना या घरात आल्या असत्या तर घरातली तिच्या हातातली सत्ता गेली असती ना. आई इतकी स्वार्थी वागू शकते. आईला तर सगळी मुलं सारखीच असतात, मग इथे का बरं ती भेदभाव करते. आईचं हे डावं उजवं काही आजचं नाहीये. दोघे मुलगे म्हणून आणि लहानपणी शेंडेफळ म्हणून राणी सुरुवातीपासून आईची लाडकी. अलीकडे राणीला कळायला लागल्यापासनं राणीला आईचा स्वार्थीपणा न कळण्या इतकी ती लहान नव्हती. त्यामुळे अलीकडे राणी आईपासनं जरा दूर राहिली. सुनीताला या सगळ्या स्वार्थीपणाचा खूप उबग आला होता. खूप चीड यायची तिला, पण स्वभावामुळे ती कायम गप्प राहायची. पण आता मात्र राणी रात्री बोलली तसंच करावं. आई मोडतीये ना बांगड्या, मोडू दे. खरं तर आईचा पैसा, दागिने सुनीतामुळेच टिकून राहिले होते. दरवेळी सगळा खर्च सुनीताच करायची, पण प्रत्येक वेळी आई अशी धमकी द्यायला मात्र विसरायची नाही. प्रत्येक वेळी कोणाचा वाढदिवस, सणवार तर आणखीन काहीतरी अशा कारणानं आईचं देणं घेणं नेहमी सुरू असायचं. घर सांभाळायची जबाबदारी एकट्या सुनीताची. तिचं स्वतःचं असं आयुष्य म्हणून काही उरलंच नव्हतं. कधी कधी ती सुद्धा खूप वैतागून जायची. वाटायचं की आपणच का हे सगळं सोसायचं. आपणही एखादी खोली घेऊन नाही तर हॉस्टेलमध्ये वेगळं जावं.
पण इतका स्वार्थी विचार बरा नाही हे ती आपल्या मनाला समजवायची. खूप दिवसांनी लंच टाईममध्ये मीता सुनीताला भेटायला आली. दोघी मैत्रिणी मग गप्पा मारत आरामात जेवल्या. गप्पा नेहमीच्याच आपल्या सुखदुःखाच्या. बोलता बोलता मीता मध्येच म्हणाली, सुनीता तू आता लग्न करून टाक बाई. अगं मीता, आता या वयात कसलं लग्न करते मी? अगं म्हातारपणी सुद्धा लग्न करतात लोक. तुझी तर अजून 40 नाही उलटली. सुनीता गप्प झाली. काय बोलणार? मीतापासून लपवण्यासारखं काही नव्हतं. खरं तर अलीकडे हा विचार तिच्याही मनात यायला लागला होता, पण इतर कुणाला मात्र तसं वाटत नव्हतं. तिचं लग्न न करणं सगळ्यांनी गृहीत धरलं होतं का? ती स्वतःहून थोडीच कुणाला माझ्यासाठी स्थळं बघा असं म्हणणार होती. बरं, स्वतःहून जुळवून घेण्याचं तिचं वय राहिलेलं नव्हतं. का ग गप्प का? इतकं सगळं असूनही तुला अजून स्वतःचा विचार करावासा वाटत नाही का? मला सांग, आईचं काय? आता तिचं वय झालंय. उद्या राणी लग्न होऊन सासरी जाणार. मग तुझं काय? कोणी करणार आहे का तुझा विचार? भाऊ भाऊजायांचे ताल तर बघतीयस तू. म्हातारपणी तरी आपलं माणूस जवळ असावं असं वाटतं ग. हे बघ, आता तूच काहीतरी ठरवून निर्णय घ्यायचा आहेस. आता उशीर मात्र आणखीन करू नकोस. मीता, अगं तू म्हणतेस ते ठीक आहे, पण मी आता काय करू तूच सांग. सांगू? रागावणार नाहीस ना तू? खरं तर ही गोष्ट खूप दिवसांपासून माझ्या मनात होती, पण अलीकडे आपली भेटच होत नाही ना, म्हणून मग आज मुद्दाम आले. मी म्हटलं आज विचारूनच घ्यावं. अगं मग विचार. हे बघ, 6 महिन्यांपूर्वी माझे एक लांबचे धीर ह्यांच्याच ऑफिसला बदलून आलेत. आमच्या शेजारीच राहतात ते. आधी तशी माझी त्यांच्याशी ओळख नव्हती, पण या 6 महिन्यात अगदी जवळचे वाटायला लागलेत. स्वभावानं खूप चांगले आहेत, नोकरीही छान आहे. पण काय? अगं त्यांना 8 वर्षांचा एक मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी आहे. 2 वर्षापूर्वी काहीतरी आजारात बायको गेली. म्हणून अगं इतके दिवस मनात असूनही मी तुझ्याकडे बोलले नव्हते. त्यांच्या म्हाताऱ्या आईच्यानं मुलांचं करणं अलीकडे होत नाही, मग तेच करतात मुलांचं सगळं. खूप ओढाताण होते त्यांची. आज मावशींनी पुन्हा त्यांच्या लग्नाचा विषय काढला आणि तूच डोळ्यासमोर आलीस बघ. अनोळखी कुणी स्वभावानं कशी असणार ते सांगता येत नाही. खूप चांगली माणसं आहेत गती. माझ्या मते विचार करायला हरकत नाही. परवा राणी भेटली होती ग चौकात. आम्ही सगळेजण आईस्क्रीम खायला गेलो होतो. राणीनेही त्यांना मुलांना बघितलंय. तसं मी मोघम बोलले होते तिच्याजवळ, पण ती म्हणाली ताईला तूच विचार. आणि मी अजून त्या लोकांशी बोललेले नाहीये. म्हटलं आधी तुला विचारून घ्यावं. बघ, विचार करून सांग, घाई नाहीये. सारा दिवस मग सुनीताचं कामात लक्ष नाही लागलं. घरी परत आली तरी तेच विचार तिच्या डोक्यात घोळत होते. सरावानं हात काम करत होते, पण डोक्यात विचारांनी थैमान मांडलं होतं. काय करावं काही सुचत नव्हतं. आईला आज जरा बरं वाटत नव्हतं म्हणून ती निजलेली होती, त्यामुळे तिने काही चौकशी केली नाही. पण राणीच्या नजरेतनं तिची ती अस्वस्थता लपली नाही. ताई आपल्याच नादात गप्प गप्प आहे हे तिच्या लक्षात आलं. ताई, आज मीता ताई भेटली होती का ग तुला? तिने अचानक विचारलं. काय ग राणी? नाही, मी म्हणत होते आज मीता ताई भेटली होती का? हो, पण तुला कसं कळलं ग? मग तिच्याच लक्षात आलं की राणीला तर सगळं ठाऊक आहे. मग काय विचार केलास ताई तू? हे बघ, मी त्या लोकांबरोबर बराच वेळ म्हणजे आईस्क्रीम खाईस्तवर होते. थोडंफार बोलणंही झालं आमचं. मुलंही गोड आहेत. छान वाटलं ग मला एकंदरीत. शिवाय तुझी खास मैत्रीण सुचवतीये म्हणजे तिनेही काहीतरी विचार केला असेल ना? मला तर वाटतं ताई तू हो म्हणून टाकावं. राणी, अगं इतकं सोपं आहे का ते? बीजवर त्या 2 मुलं म्हटल्यावर आई अकांड तांडव करेल. मागचे प्रकार तुला ठाऊक नाहीत का? हे बघ ताई, आईला करू देत गोंधळ. तुझी हरकत नाहीये ना? मग बास झाला आता. अगं आजवर खूप जगलीस इतरांसाठी. खूप केलास सगळ्यांचा विचार. आता स्वतःचा विचार करायचा आहे. परवा मी बोलले ना ते याच संदर्भात, पण स्वतःहून बोलायची हिंमत नाही झाली ग मला.
अगं पण मग आईचं काय ग, जाईल ती आपल्या मुलांकडे. आणि माझं म्हणशील ना तर मी खंबीर आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. आणि उद्या माझ्या लग्नाचं पाहिलं तू आहेसच की. माझी नको काळजी करू. पण मला मात्र मनापासनं वाटतंय ताई, हातची संधी घालवू नकोस. अगं पण आईला विचारायला हवं, दीपक दिलीपचा सल्ला घ्यायला हवा. झालं, मग काही विचारायलाच नको. त्यांनी घेतला होता का तुझा सल्ला? ते स्वतः बघणार नाहीत आणि जुळत असलं तर जुळू देणार नाहीत. कारण मग आईचं करावं लागेल ना त्यांना. हे बघ ताई, लग्न तुला करायचंय, विचार तुला करायचाय. तू आधी ठरव आणि ठामपणे लग्न करतीये म्हणून सांग सगळ्यांना. विचारत बसू नको. बापरे राणी, अगं आजीबाईसारखं बोलतेस कितीतरी. खरंच मोठी झालीस हा आता. दोघी बहिणी मग खळखळून हसल्या. रात्रभर सुनीतानं विचार केला. आधी त्यांना भेटावं तर मग बघूया काय करायचं ते. सकाळी मीताला फोन करून तसं सांगावं असं तिने मनाशी ठरवलं. मग मात्र तिला गाढ झोप लागली. मीताच्या घरीच मग दुसऱ्याच दिवशी ती त्यांना मुलांना भेटली. तिलाही स्थळ आवडलं. माणसं चांगली होती ते महत्वाचं होतं. मीताजवळ तिने होकार कळवून टाकला. घरी आल्यावर राणीला फक्त आपला निर्णय कळवला. पण आता आईला कसं सांगायचं? रात्रभर ती बेचैन होती. पण शेवटी पक्केपणा घेऊन सकाळी चहाच्या वेळी आईला तिने सांगून टाकलं. आई, मी लग्न करतेय. काय म्हणतेस? लग्न? आणि तेही आत्ता? या वयात कोणी शोधलं स्थळ? का तुझं तूच ठरवलंस? जातीचा तरी आहे का? मग राणीच मध्ये बोलली. अगं हो, किती प्रश्न विचारतेस आई? आणि आई, ताई काही म्हातारी नाही झाली अजून 40 यायची आहे तिची. आणि जातीपातीचं काय घेऊन बसलीस ग या 21व्या शतकात? पल्लवीनी लग्न केलं तेव्हा सांगितलं तरी होतं का तुला? तू गप ग, मोठी आलीस मला शिकवणारी. दीपकला दिलीपला नको का विचारायला? आणि मला पत्ता सुद्धा लागू दिला नाही तुम्ही दोघींनी. काय ग राणी, तुला ठाऊक होतं तर मला बोलली नाहीस ती? तुला काय बोलणार ग आई? अगं तू मोडता घालणार हे ठाऊकच होतं. पण आई, आता कोणीही काहीही म्हटलं तरी ताई लग्न करणार. आईनं नेहमीप्रमाणे डोळ्याला पदर लावला. हो, मी वैरीणच आहे ना तुमची. तुमचं भलं मला बघवत नाही ना. घ्या ग बाह्यानं बोलून घ्या. कमाई करताना तुम्ही. मी काय म्हातारी झाले, मला कोण विचारणार? मला काही या घरात किंमतच नाही. राणी एवढी मला बोलतीये, पण ही बोलतीये का बघा मध्ये काही? आई, अगं काय बोलणार मी? सगळं अचानक ठरलं. परवापर्यंत मला सुद्धा काहीही ठाऊक नव्हतं. आणि काळजी करू नकोस, आपल्याच जातीचे आहेत ते. आणि 8 दिवसांनी मंदिरात लग्न करतोय आम्ही. आई तिच्याकडे बघत राहिली. आजवर कधी नव्हे इतक्या ठामपणे ही पोर बोलतीये. फार बदलूनच गेल्यासारखी वाटतेय ही. आई मग गप्प बसली. दोघीही बहिणींनी जिंकल्याच्या आनंदात एकमेकींकडे पाहिलं. सुनीताला एकदम खूप मोकळं वाटायला लागलं. अगदी सुटका झाल्यासारखं वाटत होतं. पाऊस पडून गेल्यावर कोंदटलेलं आभाळ मोकळं होऊन प्रसन्न कोवळं ऊन पडावं, हवेत हवासा गारवा यावा ना, अगदी तसं. हवेत तरंगत, गाणं गुणगुणत, सुंदर झुळझुळीत साडी नेसून सुनीता ऑफिसला जायला तयार झाली. आज तिला ना आईची ना इतर कोणाची पर्वा वाटत होती. बंद पिंजऱ्यातनं मुक्त झालेल्या पाखरासारखी तिची अवस्था होती. काही न बोलता राणी ताईकडे बघत मंद मंद हसत होती. राणीलाही आज खूप बरं वाटत होतं. श्रोते हो, ही होती रेखा खराबे यांची कथा सुटका. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हीच नम्र विनंती. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.